हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर बघा, आज आपण ना करंजी करणार आहोत। माझा व्हिडिओ मी दिवाळीच्या वेळेला मला थोडंसं काम होतं म्हणून मी नाही केलं, तर आपण आत्ता करणार आहोत करंज्या। तर साहित्य बघा, हे मी बघा या वाटीने 3 वाटी खोबऱ्याचं किस घेतले आपण। हे किसून घ्यायचं आहे। आणि साहित्य आपल्याला लागणार आहे, काजू आणि बदाम घेतल्यात मी एक 10 घेतल्यात। रवा घेतला एवढा वाटीवर, बारीक रवा, बारीक मोठा कुठला पण चालतो घ्यायचा। आपण सारणासाठी हे साहित्य आहे। जायफळ पूड लागणार आहे आपल्याला, खसखस लागणार आहे एवढी, आणि हे वेलची पूड बारीक करून घेतल्या। आणि पीठ मळायला आपल्याला 1 किलो मैदा घेतलाय मी। त्यात आपल्याला रवा वगैरे काही घालायचं नाही आहे। हे मी कच्चं दूध, म्हणजे आपण आलेलं दूध घेतोय ना, गरम वगैरे काय करायचं नाही आहे, ते दूध लागणार आहे आपल्याला मळायला पीठ। आणि थोडंसं मोहन, अर्धी वाटी तेलाचं मोहन लागणार आहे, आणि मीठ। तर दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं ते। आता आपल्याला पहिला हे सारणासाठी हे सर्व जिन्नस आहेत ना भाजून घ्यायचे आहेत छानपैकी। आणि साखर 1.5 वाटी साखर घेतली आपण। 1 किलोला सारणाला 1.5 वाटी साखर। तर आपण आता पहिला, तर बघा आता आपण कढई गरम करायला ठेवली होती। आता आपण यात ना थोडंसं तूप घालायचं आहे। आता खोबरं आपलं ना छानपैकी त्याला रंग थोडासा गुलाबी येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। ही माझ्या आजीची रेसिपी आहे। आमची आजी अशा प्रकारे करत होती। त्याला दूध, आपण असं दूधवाल्याकडून दूध घेतोय ना, ते दूध घ्यायचं, त्याला गरम नाही करायचं बिलकुल। आणि त्या दुधातच आपल्याला छानपैकी करंजीचं पीठ मळून घ्यायचं आहे। त्यामुळे एकदम खुसखुशीत आणि मस्त एकदम ना, आतून पण एकदम छान खुसखुशीत होतं। त्यामुळे माझी मम्मी पण असंच बनवते सगळं, आजीच्या रेसिपीप्रमाणे। बघा, आपल्याला छानपैकी नाही आता ह्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवर आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं। गॅस मोठा करायचा नाही, तर हे सगळं करपण्याची शक्यता असते, म्हणून त्यामुळं पहिला छानपैकी आपण सर्व साहित्य ना भाजून घेऊया। तर बघा, आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता रवा भाजून घेऊया। आता ना आपण काजू बदाम आहे ना आपले, ते पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। सारणाला आपल्या टेस्ट छान येते मग। आता बदाम पण त्यातच घालून घेऊया। तुमच्याकडे बेदाणे असतील तर तुम्ही बेदाणे पण घालू शकता। बघा, आता झालंय, हे पण काढून घेऊया। आता रवा भाजून घेऊया।
याला पण आपण छानपैकी कलर चेंज होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा आता रवा पण आपला झालेला आहे. आता काढून घेऊया. आता खसखस घालायचं आहे. आता आपण वेलची पूड घालूया. हे साखर घालून मी बारीक केलं त्यामुळे ते पिठी साखरेसारखं दिसायला लागलंय. जायफळ पूड घालायची. आता थोडंसं घालायचं टेस्टसाठी. आता हे छानपैकी आपण आता साखर, आपण पिठी साखर वगैरे काय घालणार नाही आहोत. मम्मी माझी अशीच साखर घालते त्यात. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण मग यात आपण आपली साखर घालायची. आता सर्व साहित्य छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मी तुम्हाला करंजीचं पीठ कसं मळायचं ते दाखवते. तर बघा हे 1 किलो मैदा आहे. मी चाळून घेतले. किडा वगैरे काहीतरी असेल तर, आळी वगैरे तर ते निघून जाते. पूर्ण पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता यात आपण अर्धी वाटी मोहन घातले मी तेलाचं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण यात. आता बघा मोहन पूर्ण आपल्या हाताला असं व्यवस्थित पूर्ण पिठाला लागलं पाहिजे. असं व्यवस्थित करून आपल्याला छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे. रवा वगैरे काय घालायचं नाही आहे. तर आता बघा दूध घालायचं आहे आपल्याला, कच्चं दूध, आणि छानपैकी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे. अर्धा लिटर दूध घेतलंय मी. थोडं थोडं दूध घालून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. जेवढं अर्धा लिटर दूध घेतलं ना तेवढं पूर्ण ह्याला लागलंय 1 किलो मैद्याला. प्रमाण मी तुम्हाला अचूक सांगितलंय. आणि आता आपण 15 मिनिटांनी करायला घ्यायचं आहे. यात काय आपण रवा वगैरे काय घातलेला नाही आहे, त्यामुळे ते पीठ रवा फुगेपर्यंत ठेवायला लागते. म्हणून त्यामुळे आपल्याला ठेवायची काही गरज नाही आहे. 15-20 मिनिटांनी आपण आता करायला घेऊया. मग दाखवते मी तुम्हाला. तर बघा आता आपले 15-20 मिनिटं झालेले आहेत. आता बघा पीठ आपलं किती मस्त झालं आहे, बघू शकता तुम्ही. एकदम मऊ छान झालं आहे. दुधामुळे मळल्यामुळे एकदम पीठ ना मस्त होतं आहे आपलं. तर चला तर मग आता आपण याचे पहिला पेढे करून घेऊया आणि मग करंजी दाखवते मी तुम्हाला. तर बघा आता आपण अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आता ह्याचे. तर आता आपण करंज्या पूर्ण बघा लाटून घेऊया थोड्या थोड्या. भरून घेऊया.
असं अर्ध्या बाजूला आपल्याला दुधात बुडवून लावायचं आहे. आणि आता असं करून घ्यायचं आहे बघा. आणि सगळ्या अशा करून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला थोडे करते आणि मग दाखवते. तर बघा आता मी करंजी पूर्ण वाळतात आणि मग ते हे होत नाही, पण मी असं म्हणजे ओढणी झाकून ठेवल्या बघा. आता आपण असं झाकून ठेवलं ना म्हणजे ते वाळत नाहीत लवकर. तर आपल्या करंज्या झालेल्या आहेत, तळा लागलोय आम्ही. एकदम मस्त आतून खुसखुशीत होतात. बघा तर बघा आपल्या मस्त ना करंजी तयार आहेत. तुम्ही बघू शकता कसल्या भारी दिसायला लागल्यात. तर अशाच प्रकारे तुम्ही पण नक्की करून बघा. आणि सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या माझ्या व्हिडिओला, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. चला तर मग परत भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसह. ओके, थँक्यू सो मच.